गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी शारीरिक, मानसिक, सामाजिक, जीवनशैली आणि स्वच्छता या सर्व बाजूने काळजी घेणं गरजेचं आहे. हा कॅन्सर बऱ्याच वेळा टाळता येतो जर योग्य प्रतिबंधात्मक असे उपाय केले तर. जसं की शारीरिक बाबतीत आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे HPV लस. गर्भाशयाच्या कॅन्सरचं मुख्य कारण HPV व्हायरस असतं. 9 ते 14 वयोगटातील मुलींना लस देणं गरजेचं आहे, परंतु 26 ते 45 वयोगटातील महिलांना मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घेता येते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची नियमित तपासणी करून घेणं गरजेचं आहे. यामध्ये पॅप स्मिअर टेस्ट प्रत्येक 3 वर्षांनी करावी. VIA टेस्ट आहे, ही प्राथमिक स्तरावर उपयुक्त आहे, तीही करून घ्यावी. त्याचप्रमाणे HPV DNA टेस्ट गरजेनुसार करावी. स्वास्थ्यदायी शरीर वजन जसं की स्थूलता गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका वाढवतं, म्हणून वजन संतुलित ठेवावं. हार्मोन्सचे अनियमितपणा, त्याचप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्या दीर्घकाळ घेतल्या तरीही धोका वाढतो, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोळ्या घ्याव्या. त्याचप्रमाणे दररोज 30 मिनिटे व्यायाम करावा, यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हार्मोन्सचं संतुलन राहतं. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, डाळी, सुकामेवा यांचा समावेश करा. अँटीऑक्सिडंट म्हणून व्हिटॅमिन A, C आणि E, त्याचप्रमाणे फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, सेलेनियमयुक्त अन्न घेणं खूप फायदेशीर आहे. तेलकट, तुपट, प्रोसेस्ड फूड, जास्त साखर, मद्यपान, तंबाखू शक्यतो टाळा. मानसिक बाबतीत घ्यावयाची काळजी, तणावाचं नियंत्रण करा. सततचा ताण शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी करतं. ध्यान, प्राणायाम, योग, संगीतोपचार याचा उपयोग करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आजाराबाबत भीती न ठेवता वेळेवर तपासणी करा आणि आरोग्याबाबत सतर्क राहा. 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या, यामुळे हार्मोनल संतुलन राहतं. सामाजिक बाबतीत घ्यावयाची काळजी, लवकर वयात लग्न किंवा गर्भधारणा टाळावी. फार लवकर गर्भधारणा किंवा अनेक वेळा गर्भधारणा झाल्यास धोका वाढतो. जागरूकता पसरवणं, समाजातील महिलांना HPV लसीकरण, तपासणी आणि स्वच्छतेबाबत माहिती द्यावी. समुपदेशन घ्यावं, जसं की लैंगिक आरोग्य, कॅन्सर प्रतिबंध याबाबत खुलेपणानं चर्चा घडवून आणावी. सहाय्यक गट बनवावेत. महिलांनी एकमेकांना प्रोत्साहन द्यावं. तपासणीसाठी सोबत जावं. त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्येही बदल करावेत, जसं की धूम्रपान टाळावं, मद्यपान टाळावं. धूम्रपान, मद्यपान करणाऱ्या महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका मात्र दुप्पट असतो. लैंगिक जीवनात काळजी घ्यावी, जसं की अनेक पार्टनर टाळावेत. सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर करावा. बसून राहणारी सवय टाळून सक्रिय जीवनशैली ठेवावी. नियमित खाणं, पिणं, व्यायाम, झोप आणि विश्रांती यांचा समतोल राखावा. स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, जसं की जननेंद्रियांची स्वच्छता ठेवावी. यामुळे खूप धोका वाढू शकतो जर तुम्ही स्वच्छता ठेवली नाही तर. त्याचप्रमाणे रासायनिक साबण किंवा सुगंधी प्रोडक्ट वापरू नका, ते pH बिघडवतात. त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वेळेत बदला. एकच पॅड दीर्घकाळ वापरू नका, यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो आणि इन्फेक्शन झाल्यामुळं गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते. त्याचप्रमाणे कोणतंही इन्फेक्शन झालं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. संबंधानंतर स्वच्छता ठेवा. त्याचप्रमाणे पांढरट स्राव, दुर्गंधी, खाज, वेदना असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. दीर्घकाळाचं इन्फेक्शन गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं कारण ठरू शकतो, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी HPV लस, नियमित तपासणी, आरोग्यदायी आहार, विहार, लैंगिक जीवनातील सुरक्षितता, स्वच्छता, तणाव नियंत्रण आणि सामाजिक जागरूकता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींचं जरी तुम्ही काटेकोरपणे पालन केलं आणि तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केला तर नक्कीच तुम्ही यासारख्या आजारांपासून दूर राहू शकता.